ड्रीमी फॉग आणि बाईकवरची राईड. बाई सकाळची मजा वेगळीच होती. निघालो होतो आपण शेतावरती. सन तर काही विजिबल पण होत नव्हता. बट जसं आपण शेतावर पोचलो, शेतावरती भाताचं पीक घेतलेलं ज्याची पूर्ण नासाडी झाली होती. बट किती काही झालं तरी पावसाने केलेला धिंगाणाचा आता साफसफाई तर करावीच लागणारच आहे. सो आपण ते कापायची सुरुवात केली आणि बाकी इतका मोठा तुरा असलेला कोंबडा तुम्ही कधी पाहिला आहे का? जर पाहिला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. दरवर्षी आपण नेहमी दिवाळीच्या अगोदरच पूर्ण भात बांधून घरी घेऊन जातो. बट यावर्षी दिवाळी झाली, नोव्हेंबर पण गेला, आता पाऊस काय 31 करूनच जातोय की काय कळत नाहीये. सो जे काय असेल ते, बट आपण इथनं काम आवरून घरी गेलो आणि आजचा दिवस खूप खास होता कारण की आज आमच्या गावामध्ये शेंद्रुण या गावावरनं एक पायदिंडी सोहळा आला होता आणि त्यांचं स्वागत करून पूर्ण गावातल्या लोकांनी त्यांचं जेवणाची सोय वगैरे केली. तर अशा प्रकारे ही दिंडी जी आहे दरवर्षी येते आपल्याकडे. आणि हा ब्लॉग आपण इथेच क्लोज करूया. बाकी तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि बाकीचे मोठे ब्लॉग्स पण आहेत, जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की तेही बघा.